जुलमी तैमूरने दिल्लीमधले रस्ते लाखो हिंदूंच्या कापलेल्या धडांनी भरून टाकले होते. 1398 मध्ये तैमूरलंगचा दिल्लीवरचा हल्ला हा इतिहासातला सर्वात भयानक घटनांपैकी एक मानला जातो. तैमूर समरकंदवरून अंदाजे 90,000 सैनिकांसह आला होता, परंतु समरकंदवरून दिल्लीला पोहोचणं सोपं नव्हतं. हा मार्ग इतका धोकादायक होता की अनेक घोडे वाटेत घसरून मृत्युमुखी पडले. तीव्र उष्णतेमुळे आणि हाडांना गोठवणाऱ्या थंडीत अनेक सैनिकांचाही मृत्यू झाला. दिल्लीला पोहोचण्यापूर्वी तैमूरने वाटेत सुमारे 1,00,000 हिंदूंना बंदी बनवलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्याने लोणी इथे तळ ठोकला. त्याला भीती वाटत होती की हे बंदी युद्धादरम्यान बंड करून दिल्लीच्या सैन्याचं मनोबल वाढवू शकतात. या भीतीमुळे आणि स्वतःच्या क्रूरतेमुळे तैमूरने आपल्या संपूर्ण सैन्याला आदेश दिला की सगळ्या बंदी असलेल्या हिंदू कैद्यांना ठार मारून टाका. पाहता पाहता एका दिवसात जवळपास 1,00,000 हिंदूंची हत्या करण्यात आली. सर डेव्हिड प्राइस यांनी नंतर त्यांच्या मेमोयर्स ऑफ द प्रिन्सिपल इव्हेंट्स ऑफ मोहम्मद हिस्ट्री या पुस्तकात लिहिलंय की मानवजातीच्या इतिहासात अशा प्रकारच्या क्रौर्याचं दुसरं उदाहरण मिळणं कठीण आहे. त्यानंतर तैमूरच्या सैन्याने दिल्लीवर हल्ला केला. मल्लुक खान आणि सुलतान महमूद यांच्या नेतृत्वाखालचं दिल्लीचं सैन्य त्याला सामोरं गेलं, ज्यात 10,000 घोडेस्वार, 40,000 पायदळ आणि 120 हत्ती होते. तथापि तैमूरच्या सैन्यानं दिल्ली सैन्याचा पराभव केला. युद्ध जिंकल्यानंतर तैमूरच्या सैन्यानं संपूर्ण दिल्ली शहरात प्रचंड नरसंहार केला. या काळात झालेली लूटमार, क्रूरता आणि हत्याकांडाची इतकी भयानक दृश्य होती की त्यानंतर दिल्ली अनेक दशकं उद्ध्वस्त अवस्थेत राहिली. तैमूर केवळ दिल्ली लुटण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी आला होता. त्याचं उद्दिष्ट राज्य करणं नव्हतं, तर केवळ लुटणं, बर्बाद करणं आणि दहशत बसवणं हाच एकमेव उद्देश होता. या दरम्यान दिल्लीच्या रस्त्यांवर प्रेतांचे ढीग पडले होते. अनेक ठिकाणी मानवी कवट्यांचे मिनार उभे राहिले होते. हजारो निष्पाप लोक यावेळी नाहक मरण पावले. या संपूर्ण कथेनं जगाला दाखवून दिलं की सत्तेची भूक माणसाला किती निर्दयी बनवू शकते.